मंडळी, क्रिकेटच्या जगातला सर्वात मोठा थरार 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडियानं पुन्हा एकदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय। दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला धूळ चारत भारताने विजय मिळवला आणि कोट्यावधी भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं। या विजयाने इतिहास रचलाय, कारण भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलीये। हा विजय भारतासाठी का महत्त्वाचा होता? सामन्याचा टर्निंग पॉइंट, सामन्यातील महत्त्वाचे क्षण जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रश्मी खेडीकर आणि तुम्ही पाहतात नवराष्ट्र। दुबईच्या मैदानावर रंगलेल्या या अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच उत्कंठा शिगेला पोहोचली होती। न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही। आता यामध्ये सामन्यातील महत्त्वाचे क्षण ठरले ते म्हणजे वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवची फिरकी। या दोघांच्या फिरकीच्या जाळ्यात न्यूझीलंडचे फलंदाज पुरते अडकले। दोघांनी मिळून महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडला 251 धावांवर रोखण्यात मोलाची भूमिका बजावली। आता यामध्ये आणखी महत्त्वाचा क्षण म्हणजे रोहित शर्माची झुंजार खेळी। कर्णधार रोहित शर्माने नेहमीप्रमाणेच आक्रमक सुरुवात केली आणि संघाला झटपट धावा मिळवून दिल्या। त्याने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयाचा पाया रचला। श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल यांचीही भागीदारी यामध्ये महत्त्वाची ठरली। मधल्या फळीत श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल यांनी संयमी खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेलं। दोघांनी महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला अडचणीतून बाहेर काढलं। सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला होता। न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कडवी झुंज दिली, पण रवींद्र जडेजाने अखेरच्या षटकात विजयी चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला। सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली ती वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांची फिरकी गोलंदाजी। या दोघांनी न्यूझीलंडच्या मधल्या फळीला खिंडार पाडलं आणि त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं। या सामन्यात अनेक भावनिक क्षण झाले। रोहित शर्माला या पूर्ण स्पर्धेत एकही टॉस जिंकता आला नाही, मात्र टीम इंडियाने रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी केली, हे नक्की। 12 वर्षांनंतर टीम इंडियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यामुळे खेळाडू आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं। रवींद्र जडेजाने विजयी चौकार मारल्यानंतर खेळाडू आणि प्रशिक्षकांनी एकच जल्लोष केला। भारताने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून इतिहास रचलाय। याआधी एकाही संघाला अशी कामगिरी करता आली नव्हती। ऑस्ट्रेलियाने 2 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती। 2013 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी केली होती। मात्र आता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत सर्वाधिक 3 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केलाय। 2002 मध्ये भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना संयुक्तपणे चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता घोषित करण्यात आले होते। 2013 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं इंग्लंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली। तसंच 2017 मध्ये भारत अंतिम फेरीत पोहोचला होता, पण पाकिस्तानकडून पराभूत झाला। हा विजय भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण या विजयाने भारतीय क्रिकेट संघाची जागतिक स्तरावरची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली। युवा खेळाडूंना या विजयामुळे आत्मविश्वास मिळालाय। या विजयानं भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक अविस्मरणीय आनंद दिलाय। भारताचा विजय हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे। या विजयानं भारतीय क्रिकेटला एक नवी उंची गाठण्यास मदत केली आहे। टीम इंडियाच्या या विजयाने पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याची क्षमता ठेवतो। रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील। नमस्कार।